TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार आहे, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार आहेत। तसंच या पोलनुसार महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात कोण आघाडीवर आहे आणि कुणाला धक्का बसण्याची शक्यता आहे, पाहूया। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार मवियाला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळणार। महाराष्ट्रात मवियाला पोलनुसार 25 जागा तर महायुतीला 22 जागा मिळणार आहेत, तर अपक्षाला 1 जागा मिळेल। मात्र महाराष्ट्राच्या 48 जागांवर कोण आघाडीवर आहे ते पाहूया। पोलनुसार बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत, तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे। आपण यावर्षी गोपीनाथ गडावर नाही आला तरीही चालेल। 4 जूनला मोठा विजयाचा ध्वज घेऊन मुंडे साहेबांच्या चरणी आपण हा विजय अर्पित करूया। बीड जिल्ह्यातल्या जनतेवर माझा एवढा प्रचंड विश्वास आहे, ते लोक मला बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून बघतायत, त्याच्यामुळे मी खासदार होणार आहे। एक्झिट पोलनुसार अहमदनगरमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे। अहमदनगरमध्ये पोलनुसार शरद पवार गटाचे निलेश लंके आघाडीवर आहेत, तर भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटलांना फटका बसण्याची शक्यता आहे। अनेक सभांमध्ये माझं वाक्य कम से कम 2 लाख म्हणजे कमीत कमी 2 लाख मतांनी मी निवडून येणार आहे। मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे, आपल्या सगळ्यांना, ते म्हणजे 4 तारखेच्या मतमोजणीनंतर। महाराष्ट्राच्या नजरा कोल्हापूर मतदारसंघाकडे लागल्यात। या मतदारसंघात काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराजांसमोर शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांचं आव्हान आहे। मात्र एक्झिट पोलनुसार कोल्हापुरातून शाहू महाराज आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे संजय मंडलिक हे पिछाडीवर आहेत। आम्ही 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू। 35च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल। मात्र 4ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल। सर्व चॅनलने वेगवेगळे सर्वे केले होते, झालं काय, त्या सर्वेच्या एक्झॅक्ट उलटं काम तुम्हाला पाहायला मिळालं, रिझल्ट उलटे आले। म्हणून थोडंसं थांबा आता आणि 4 तारखेची वाट पहा। चंद्रपुरातही भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांसमोर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांचं आव्हान आहे। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार चंद्रपुरात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या आघाडीवर आहेत, तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर आहेत। आता जर जनतेला वाटलं की काँग्रेसला निवडून दिलं आणि त्यांचं बघ आहे, तर त्यावर माझा कदापिही आक्षेप कधीही राहणार नाही। पण मी निवडून आलो तर जीव तोडून चंद्रपूर लोकसभेची सेवा। रत्नागिरी सिंधुदुर्गात पोलनुसार भाजपचे नारायण राणे आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना धक्का बसण्याची शक्यता आहे। नवनीत राणांनी अमरावतीमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे। त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या बळवंत वानखेडे आणि प्रहार संघटनेच्या दिनेश बुप यांचं आव्हान होतं। मात्र पोलनुसार अमरावतीतून नवनीत राणा या आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बुप हे पिछाडीवर आहेत। 2 लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा निवडून येईल हा आमचा 100% आताही दावा आहे। इलेक्शनची जेव्हा मतदान झालं तेव्हा सुद्धा मी हे बोललो होतो। हे अंदाजित आलेले जे काही आकडे आहे हे फार चुकीचे पण असतात। 4 दिवसानंतर तुम्ही निकाल लागेल तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट होईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली। ठाकरे गट, शिंदे गट आणि MIMनं संभाजीनगरात आपले दिग्गज उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत उतरवले होते। मात्र पोलनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे संदीपान बुमरे आणि MIMचे इम्तियाज जलील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे। त्यावर शिक्कामोर्तब झाला पाहिजे, म्हणजे माझ्यावर सुद्धा आणि बाकी उद्धव साहेबांच्या यशावर सुद्धा शिक्कामोर्तब झाला पाहिजे। 4 तारखेला ज्यावेळेस निकाल जाहीर होतील तर आमची अपेक्षा आहे किमान 38 ते 40, 1-2-3 कमी झाल्या तरी पण 40च्या आसपास महायुती जाईल अशी आम्हाला खात्री आहे। एक्झिट पोलनुसार माढ्यातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत, तर भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना धक्का बसण्याची शक्यता आहे। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत, तर पोलनुसार जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे पिछाडीवर आहेत। एक्झिट पोलनुसार सोलापुरात प्रणिती शिंदे पुढे आहेत, तर भाजपचे राम सातपुते हे सोलापूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत। एक्झिट पोलनुसार उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर आघाडीवर आहेत,
तर ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले रवींद्र वायकर हे पिछाडीवर आहेत. एक्झिट पोलनुसार उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत, तर भाजपचे उज्ज्वल निकम यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार साताऱ्यातून शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत, तर भाजपचे उदयनराजे पिछाडीवर आहेत. नागपुरात TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे विकास ठाकरे यांना फटका बसण्याचा अंदाज आहे. मतदान होत असताना जे जमिनीवर लोक होते त्यांचा अंदाज आहे. तर मला वाटते की आपण एक्झिट पोलवर न जाता एक्झॅक्ट पोलवर जाऊ. एक्झिट पोलनुसार परभणीतून ठाकरे गटाचे संजय जाधव आघाडीवर आहेत, तर परभणीत रासपचे महादेव जानकर हे पिछाडीवर आहेत. की परभणी लोकसभा मतदारसंघातली ही शिवसेना महाविकास आघाडीची जागा ही शिवसेना जिंकणार आहे, यामध्ये कोणाच्या मनात शंका असायचं कारण. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार ठाण्यातून राजन विचारे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के हे पिछाडीवर आहेत. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण पिछाडीवर आहेत. एवढ्या निवडणुका लढवल्या, कधी मनामध्ये धाकधूक ठेवलेली नाही. मी 5 वर्षामध्ये जी काही सेवा करण्याचा प्रयत्न केला त्या सेवेवर माझा विश्वास आहे, त्यामुळे माझ्या मनात धाकधूक नाही. विजय निश्चित आहे 100%. सांगलीतही तिरंगी लढत पाहायला मिळाली. ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना तिकीट दिल्यानंतर काँग्रेसचे नाराज नेते विशाल पाटलांनी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवली. पोलनुसार सांगलीतून अपक्ष विशाल पाटील आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे संजय पाटील हे पिछाडीवर आहेत. कोणता अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय हे आम्हाला माहिती आहे. नाही मी सांगतोय तर त्याच्यावर नंतर बोलेन मी. संजय राऊतांच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही. ज्या शाळेत शिकला संजय राऊत ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आघाडीवर आहेत, तर अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या पिछाडीवर आहेत. नाशिकमध्ये TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नाशकात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज हे पिछाडीवर आहेत. एक्झिट पोलनुसार दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर आहेत, तर भाजपच्या भारती पवार या दिंडोरीतून पिछाडीवर आहेत. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात पोलनुसार शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांना धक्का बसण्याची शक्यता आहे. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार रायगडमधून अनंत गीते आघाडीवर आहेत, तर अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे पिछाडीवर आहेत. एक्झिट पोलनुसार उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल हे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भूषण पाटील पिछाडीवर आहेत. बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना आहे. अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवलं. एक्झिट पोलनुसार बारामतीमधून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांना बारामतीत धक्का बसण्याची शक्यता आहे. धुळ्यातून पोलनुसार भाजपचे सुभाष भामरे हे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव या पिछाडीवर आहेत. आम्ही निश्चितच सांगतो महायुतीला 40 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळाल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच आनंद आहे, त्याबद्दल आपलं स्वागत आहे. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नंदुरबारमधून भाजपच्या हिना गावित या आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे गोवाल पाडवी पिछाडीवर. पोलनुसार जळगावातून भाजपच्या स्मिता वाघ या आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाच्या करण पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कधी नव्हते एवढं यश मिळालं असेल, एवढं यश यावेळेस महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे आणि तोच ट्रेंड आपल्याकडे देखील जळगावमध्ये चालणार आहे. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत, तर शरद पवार गटाचे श्रीराम पाटील पिछाडीवर आहेत. मला तो विश्वास वाटतो की नक्कीच येणारा निकाल हा माझ्या बाजूने असेल. आम्हाला इथे महाविकास आघाडीसाठी प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमचे उमेदवार श्रीरामदादा पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे पिछाडीवर आहेत. महायुतीचा उमेदवार म्हणून पुण्यामध्ये
सगळ्यांनी एकच दाखवलं आणि आम्हालाही विश्वास आहे पहिल्या दिवसापासून 4 तारखेला ह्याच्यापेक्षा वेगळं काय असेल असं कोणालाही वाटत नाही. TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार यवतमाळमधून ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाच्या राजश्री पाटील पिछाडीवर आहेत. पेटीतून लोकांचा जो राग होता तो राग जर पाहता निश्चितपणे लोकांना ते मतात परिवर्तित केलेलं आहे. निश्चित या निकालामध्ये महायुतीचं पारडं जड राहणार आणि माझा विषय निश्चित आहे. पोलनुसार शिर्डीतून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे हे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे पिछाडीवर आहेत. एक्झिट पोलनुसार बुलढाण्यातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे प्रतापराव जाधव पिछाडीवर आहेत. देवाला एकच साकडं घातलं की जसं लोकांनी केलं तसं त्यामध्ये उतरू दे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून चांगल्यापैकी मताधिक्यानं महायुतीचाच उमेदवार म्हणून मला लोक विजय करतील याचा मला विश्वास आहे. TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार संजय दिना पाटील आघाडीवर आहेत, तर भाजपचे मिहिर कोटेचा या मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. एक्झिट पोलनुसार भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील आघाडीवर आहेत, तर शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे हे पिछाडीवर आहेत. TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार मावळमधून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पिछाडीवर आहेत. TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार अकोल्यातून अनुप धोत्रे आघाडीवर आहेत, तर वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील पिछाडीवर आहेत. नाही, अकोल्याची स्थिती तर मला कॉन्फिडन्स आहे की सीट निघून जाईल, तो काही विषय नाही आहे. 60 ते 80 हजार मताच्या फरकाने सीट निघायला पाहिजे. एक्झिट पोलनुसार शिरूरमधून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत. एक्झिट पोलनुसार वर्ध्यातून भाजपचे रामदास तडस हे आघाडीवर आहेत, तर शरद पवार गटाचे अमर काळे पिछाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तिसऱ्यांदा मी विजय व्हावा या दृष्टीने प्रयत्न केला. याचा एक्झिट पोल आपण पाहिला आहे, त्या माध्यमातून पुन्हा मी तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून येईल. मी माझ्या विजयाच्या बद्दल आश्वस्त आहे. इंडिया आघाडीचा झेंडा वर्धा लोकसभा मतदारसंघावर निश्चित फडकणार आहे. TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे नामदेव किरसान पिछाडीवर आहेत. TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार भंडारा गोंदियातून भाजपचे सुनील मेंढे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे प्रशांत पडोळे पिछाडीवर आहेत. मला अजूनही विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये फार आम्ही चांगलं काम करू आणि आम्हाला चांगलं सीट्स मिळतील. 35पेक्षा जास्त सीट्स आमच्या महाराष्ट्रातही निवडून येतील. भारताचा विकास, सर्वांगीण विकास करण्याकरिता लोकांनी भरभरून इथं मतं दिलेले आहेत. येणाऱ्या 4 तारखेला हे आपल्याला दिसणारच आहे. इंडिया अलायन्सची सरकार स्थापन निश्चितपणे होईलच. TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार शिंदे गटाचे राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईतून आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई पिछाडीवर आहेत. एक्झिट पोलनुसार दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाच्या यामिनी जाधव या पिछाडीवर आहेत. एक्झिट पोलनुसार रामटेकमधून शिंदे गटाचे राजू पारवे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे पिछाडीवर आहेत. हिंगोलीतून एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर हे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार हातकणंगलेमधून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी पिछाडीवर आहेत. पोलनुसार लातूरमधून काँग्रेसचे शिवाजीराव काळगे आघाडीवर आहेत, तर भाजपचे सुधाकर शृंगारे हे पिछाडीवर आहेत. TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाच्या भारती कांबडी आणि बवियाचे राजेश पाटील पिछाडीवर आहेत. एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे. मात्र महाराष्ट्रात पोलनुसार महायुतीपेक्षा महाविकास आघाडी वरचढ ठरताना दिसते आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.